पाणी येऊ राहिलं. असं पाहिजे, फक्त असं पाहिजे आजच्या दिवस पाणी. लहान गरम करू राहिले हे दिवसभरापासून. पाणी पाहिजेच होतं. किती गरमी येऊ राहिली होती. अरे किती दिवसाबाद आलं बाबा पाणी हे. चालू दे म्हणा असंच आता रातभर. असंच आहे रे बाबा, रातभर लय गरम होऊ राहिलं होतं. असंच आहे, नाही तर डबल एसी लावा लागन आधी. हे घरात ये, बाहेर नको जाऊ आता वाला वाले, नाही तर झोडपे घासीन चांगला. कपडे ओले करून नाही आणायचे आता. अरे बाहेर नाही चाललो, इथंच आहे मी, दरवाजातच उभा आहे. रात्रीभर पाहिजे असं पाणी, तर थंड होते मग. लहान सकाळपासून गरम होऊ राहिला माणूस. गरमीच गरमी होऊ राहिली ना. मार दम्मट दम्मट वातावरण. माहित मस्त आंघोळ धुवायची इच्छा करू राहिली. बाबू सारखा आता चुपचाप झोपाले होय. फालतूचे नाटक नको करू इथं. नाही आंघोळ करायची इच्छा होऊ राहिली, चुपचाप झोपायची इच्छा कर, झोपून राह. फालतू नाटक नको करू आता इथं. नाही तर नाही भल्लं जीव राहिलं पाणी. नाही तर आतापर्यंत कुठं गायब झालतं, काय झालतं काही समजून नव्हतं राहिलं. पाण्याचं काय सांगू नाही का याची इच्छा झाली तवा येते. अरे 5 मिनिटाची उघडते म्हणा फक्त. 5 मिनिटात तवावरच जातो. तुम्ही येताच काय ले हो, रातचे प्याले फालतू. अरे याच लागते, थोडी घोटक बर असली पोटात आणि जर इचू काटा आपल्याला डसला कसं आहे, आपल्याला विष नाही चढत त्याचंवालं. कारण आपल्या अंगात कसं अल्कोहोल राहते ना. मग आपल्या अंगात अल्कोहोल असलं आणि साप आणि इचू डसला आपल्याला तर काही फरक नाही पडत काय. पडाले तर नाही पाहिजे, कारण अल्कोहोल आहे आपल्या अंगात. कुठं वाचलं तुम्ही हे? वाचा कायले लागते. आपली तर्कशक्ती असते, आपल्या तर्कशक्तीनं पाहायचं काय होते आणि काय नाही. अरे थांब रे बाबा, 5-10 मिनिटं फक्त. 5-10 मिनिटाचा एक ब्रेक दे तू बस. हे पाणी काही थांबत नाही. तुम्ही एक काम करा, डोक्यात पन्नी घ्या घालून आणि मोबाईल आणि पैसे पन्नीत ठेवून द्या आणि बस सायकलनं निघून जा. याची जर वाट पाहायचा ना तुम्ही तर बस झालं. मग तिकडे जंगली डुकरं येऊन बी जाय आणि पीक पाणी खाऊन चालले जाय. हा तसंच काहीतरी करावं लागन. पन्नी मागा लागन नंतर. पन्न्या द्या बरं 2. एक डोक्यात घालायला द्या आणि एक मोबाईल आणि पैसे ठेवायला द्या. हे पाणी काही थांबत नाही आता, हे रातभरच चालू राहते. दरवाजा बंद करा, चला झोपून राहा. अरे हे काय करू राहिला रे तू? इथं चिकोल करू राहिला का फालतूचा स्वयंपाक खोलीत? अब नाही ना, आज गुरुपौर्णिमा आहे ना. गुरुचे पाय धुवा लागते म्हणून मी तुझे पाय धुवू राहिलो. आता जरासा चिकोल माकोल झाला तर काय उरायला, पुसून घेजो ना मग. अरे तर पण तिकडे चल ना, स्वयंपाक खोलीत काय आहे? तिकडे हॉल मध्ये धुई ना माझे पाय. नाही, अरे टाइम लय होते ना. पटकन धुतो म्हटलं आणि लवकर रवाना होतो. अरे का बकेट भर पाण्यात धुता का आता पाय? नाही ना, बाबाचे धुवाचे आहे ना. तू हे धुतलेलं जमन काय? मला वाटलं आज कसा काय अचानक दिवस निघाला तुले पाय घे धुवाचा. दे आई 500ची नोट देऊन आशीर्वाद दे मले. 500ची नोट गेट काही नाही आहे इथं. हे आशीर्वाद आहे, आशीर्वाद घे आणि मोकळा केला लवकर. 500ची नोट पाहिजे त्याले. म्हणजे असं आहे का आता? पायटीत उठलो म्हटलं मी आणि पहिले उठल्याबरोबर पाय धुवू राहिलो तू ये. मी स्वतः आंघोळ नाही केली पण तू हे पाय धुवू राहिलो आणि त्याच्यात तू म्हणू राहिली का 500ची देत नाही? कशी आहे मग तू? कशी गुरु बनशील माली? पण मी कुठं म्हटलं तुले का मी तुझी गुरु आहे म्हणून? तूच आला सकाळी उठून आणि पाय धुवू राहिला आणि पाय लागू राहिला आणि त्याचे 500 रुपये देणार आहे का तुले? हे असं करशील तर पुढच्या खेपीनं मी गुरु बदलून टाकीन. गुरुचं कर्तव्य असते का त्याच्या शिष्याले 5-50 रुपये खर्चाले देणं. पण तू तर 500 मागू राहिला ना. अरे 5-50 पहिल्या काळात मागे, आता तर 500 मागन ना. आता होते काय? आता विद्यार्थ्याचा खर्च होते काय? तुम्ही ते विचार करा. हे बकेट उचल इथून आणि चालता पण लवकर लवकर होय तिकडे. चालला मोठा तिथं. हा पुरा चिकोल करून ठेवला. आता मला डबल फरची पुसायला लाव तू. हे बरोबर नाही पण गुरुजी तुमचं दान दक्षिणा देत असते म्हटलं. पुरं पाणी पाणी करून ठेवलं इथं. आता अधिक फरची पुसा. तेच काम करा. उठले का? काल पाणी आलं तर आज जरा बरं वाटू राहिलं. बाबा, हो बाबा, जरा पाय समोर करजा बरं. कायले रे? आणि बकेट कायले आणली पाणी भरून? अरे पाय तर समोर करा तुम्ही. बस जमलं. अरे हे काय करू आला तू? पाय कायले धुवून आला रे मायवाले? काय करतो पाय धुवून? पहा ना आता काय करतो तर. पाय तर धू द्या, लय ते खराब झाले ना ते पाय. माये पाय धुवून तू करून काय आला हे सांग पहिले तुम्हाला. पाया लागू बाबा. हे सगळं बरोबर आहे पण हे कायच्यासाठी होय? काय काय पाहिजे, काय पाहिजे काय तुला हे सांग आता. हे कायच्यासाठी होय? कायच्यासाठी काय आहे आज? अरे आज गुरुपौर्णिमा आहे, त्याच्याच्यानं वय सगळं. पहिला गुरु हा आई बाबा असते म्हणते, म्हणून मी तुमच्या पाया लागायला आलो. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आशीर्वाद घे. सुखाचार आहे. काय ना आता कायची होय चाली? आता कायच्यासाठी उभा आहे? अरे काही गुरुदक्षिणा, काही गुरुदक्षिणा तर द्या. हे घे गुरु दक्षिणा आणि याच्यातले 90 रुपये वापस आणून दे. म्हणजे काय फक्त 10 रुपये देऊ राहिले का मला गुरुदक्षिणा? कमाल आहे बा तुमची वाली. अरे कमीत कमी 500 रुपये द्या. हे काय देऊ राहिले 10 रुपये? 500 रुपये? 500 रुपये कायचे देऊ तुले? हे फक्त पाया धुतले त्या मायवाले आणि बस पाया लागला त्याचे 500 रुपये देऊ काय? हे घे 90 रुपये वापस आणून दे. द्या 90 रुपये वापस देतो आणून. लवकर वापस आणून दे 90 रुपये.
बस भुलून जा आता ते 90 रुपये. अशा गोष्टीत मी बी तुझ्या बाप आहे ना. 500 रुपयाचं काम 100 रुपयात सलटवलं, नाही तर 500 मागत होता. अरे काय करायचं आहे तुले, पटकन कर. हा, माझा टाइमपास नको करू फालतूचा. मला कामाला जाणं आहे. काय होय रे बापा, काय करून काय राहिला तू? हे बकेट भरून पाणी कायले आणलं रे? अरे काय करू आला तू, लवकर कर ना. तुले काय करायचं आहे तर मला जाणं आहे ना कामावर. माझा टाइमपास करू आला का फालतूचा? अरे टाइमपास नाही होय ना, टाइमपास होय का? अरे गुरुपौर्णिमा आहे ना आज, तुमच्या पायाने लागू काय? अरे गुरुपौर्णिमा आहे का आज? अरे हो रे, बर लाग पटकन लाग जरा पाया. त्या बाबाला डब्बाही करून देणार म्हणून उठला वाटते आज लवकर तू. घे जरा पटापट कर बाबू, टाइमपास कमी कर मला. घे लवकर लाग पाया आणि जाऊ दे. सुखाचा राय आणि लवकर लवकर मोठा व्हाय आणि कामं धंदेशीर लाग. लवकर मोठा व्हाय पटापट आणि चांगले पैसे कमाव. काही गुरुदक्षिणा देता काय? पा जमत असेल तर 1000 रुपये, 1001 रुपया देऊन द्या आणि बस. बाबू त्या पैशाचे 15 लाख रुपये येणार आहे, तरी गुरु दक्षिणा पाहिजेच काय? त्याच्यातलेच खर्च करणं. अरे ते काही दुसऱ्या गोष्टीसाठी ठेवले आहे जपून. नाही माझ्यापाशी 1 रुपया नाही आहे. आणि अशा जर गोष्टीसाठी तुले गुरु दक्षिणा पाहिजे असन तर पुढच्या वेळेस पासून काही पाया धुवू नको, पाया काही लागू नको. तुले काही कोणी काही म्हणत नाही. दे डब्बा दे लवकर बांधून मला, जाऊ दे कामाले. मा इकडे काही पाहू नको तू. माझ्यापाशी 1 रुपया बी नाही आहे. मी काय कामाला नसतो जात. गुरुजीने तर काही दक्षिणाही नाही दिली ह्या वेळेस. सुखी राय आनंदी राय. तूही सुखी राय आणि आनंदी राय. वावरात नाही चालले का आज? नाही आज काय जातो वावरात, जाऊ दे. वाडा आवडला ना पण बाबा तुम्हाला? वा वा, नाही आवडाले काय आहे त्याच्यातनी? घरी तर आहे ना रे, का वावरात गेले? वावरात जा लागन, नाही तर मग पाय धुवाल त्याचे. वा वा, जाच लागन ना. 100-200 भेटते ना. थांब पहिले मला घरी आवाज देऊन पाहू दे. तात्या, ओ तात्या, तात्या. हा तर चेत्याचा आवाज वाटवाला. चेत्या कायला आला घरी? थांब रे थांब, येऊ राहिलो. चल रे, घराच्या अंदरच आहे तात्या. बकेट घेऊन कायले आले दोघ जण? शांता आजी कुठे गेली? शांता आजी, ओ शांता आजी. काय म्हणतो रे, कायले आवाज दिला? बस ना, 2 मिनिटं बस तर सही. कायच्यासाठी आले? बसा हा तुम्ही, मी ताट घेऊन येतो पाय धुवाले. अरे गुरुपौर्णिमेच्या निमित्त आलो, तुमचे पाय धुवाले. माय पाय धुवाले? अरे सगळ्या गोष्टी तर मायच तुम्ही गुरु आहे. तुमचेच पाय माय धुवाले पाहिजे. पहा मग, आमचे तुम्ही धुता का तुमचे आम्ही धुऊ? सांगा पटकन. जे वयानं लाईने आहे ते वयानं मोठ्याचे धुवत असते. अरे तात्या इकडे या ना खाली. हे बरोबर पाय धुतल्याने जात ना. इकडे या. तेव्हा शांताजी इकडे या ना बसाले. हे पाय कसे धुवा? तुम्ही वरता झाले ना तुमचे पाय. पैसे नाही आहे रे बा, पैसे नाही देईन. पहिले सांगू राहिले तुम्हाला. नाही तुमचं कसं राहते मग? पाय घे धुतले का पैसे द्या, गुरु दक्षिणा द्या. हे घे नाही आहे ते नंतर पाहू ना. पहिले पाय तर धुऊ द्या तुमचेवाले. अंग धुवत असता का नसता धुवत? किती मैल निघू राहिला तुमच्या पायाचा. रोजच अंघोळ धुतो बाबू. हा, त्या पाणीच गंधायला आणलं सांगू राहिला इथं मला. ते पाणी फेक बकेट इथलं, चांगलं पाणी घ्या आपल्या घरून. जाऊ द्या ना, नंतर तुम्ही चांगल्या पाण्यानं धुवून घे जा. आता राहू द्या. घरी पहिले मायबापाचे पाय धुतले रे, का आमच्याच पाय धुवायला चालले तुम्ही? धुतले ना, सगळ्यात पहिले त्याचेच धुतले, मग तुमचे धुवायला आलो. घे रे सोन्या, तू धुई आता. अरे पाया खाली आहे रे. अरे धोत्रावर पाणी टाकू राहिला काय? धोतर करू राहिला का माय बोल? हा, पहिलेच तर ऊन नाही तपू राहिली काही नाही. गेलं ते जाणून थोडी टाकलं, जाते एकांडा. चला झालं का तुमचं? अरे थांबा ना हो, पाया तर लागायच्याच आहे. फक्त पायच धुतले तुमचे. सांग ना हो शांताजी, भल्ली गडबड राहत त्याईले. थांबा नाजी, पाया तर लागू द्या त्याले. पाया लागा लवकर आणि जाऊ द्या, मला बाहेर जायचं आहे. चांगला राय आणि चांगला निर्णय घे आज. त्या कोणाच्या चोऱ्या जकाळ्या आणि कोणाला फसवत नाही. हा, असा काहीतरी निर्णय घ्या आज. गुरुपौर्णिमा आहे तर. सुखाचा राय आणि हे जे कांड करत असतं हे बंद करून टाक आजपासून. दे आशीर्वाद दे. त्याला आशीर्वाद लय लागते म्हणते. आशीर्वाद दे चांगला. सुखाचा राय आणि फालतूचे धंदे सोडून दे आता. खाली उतरा, अधिक पाया लागायच्या. लागला ना आता पाया. आता खाली उतरून कोणत्या पाया लागतं? अरे साष्टांगन नमस्कार घालायचा राहिला ना. तो कायले घाला लागते? आता लागला ना पाया एकदा. नाही घालाच लागते. उतरा, खाली उतरा. घ्या करा बरं पटकन. तुमचं काय आहे ते पाया लागणं. एकदा लागल्यावर आता कायले फालतू आहे साष्टांगन नमस्कार घाला लागते म्हणून राहिले. बस झालं असं ना. मार इकडून पाया लागू राहिले तिकडून पाया लागू राहिले. आता झोपून लागायची काय गरज होती काय? लागले ना पाया तुम्ही एकदा. चला उठा आता. झालं ना तुमचं सगळं? हा, चला जातो आता मी माय कामशीर. अरे काही दान दक्षिणा तर द्या. दान दक्षिणा तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं, पैसे 1 रुपया भेटत नाही. अरे सांग ना शांता आजी, असं थोडी असते. काही ना काही तर द्या लागते. अरे बाबू, पहिलेच तर तुम्ही 30 लाख रुपये घेतले रे. आता कायची दान दक्षिणा पाहिजे तुम्हाला? अरे शाही नाही हो, 30 लाख रुपये घेतले म्हणता ना. मग आता काय पाहिजे तुम्हाला?
या वाड्याचा तुम्ही 80 करोडाचा वाडा 1 करोड 10 लाखाला विकला ना. आता काय पाहिजे? अहो आजी, तो जो घेतला तर तो काय आम्ही तात्याच्या खिशातून घेतला का? हे जे जयचा वाडा होता सीताराम काकाचा, त्याच्यापासून घेतला, याच्यापासून घेतला का? पा, दान दक्षिणा तर द्याच लागते. फुल नाही, फुलाची पाकळी तरी द्या लागते तुम्हाला. हे 100 रुपये घ्या, 50-50 रुपये वाटून घे जा. 50-50 रुपये वाटून घे जा. 100 रुपये देऊ राहिले मी. अरे कसे सरपंच आहे तुम्ही? बाबू सोन्या, तसे तर गुरुले देत असते पैसे, समजला काय? पण मी तुम्हाला 100 रुपये देऊ राहिलो. अरे हा कोणता नवीन कायदा काढला आता? हा, गुरु पौर्णिमा आहे, आम्ही तुमचे पाय धुवू राहिलो तर तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे ना. आम्ही कसे काय देणार आहे तुम्हाला? तू मोठ्या माणसाला कोणाला विचारून घे. हा, जे गुरु असते ना ते गुरुले पैसे देत असते ते. हे राहू द्या तुमच्याच पशी 50-50 रुपये देऊ राहिले. बस पुढच्या वर्षी गुरु बदलावा लागेल आपल्याला सोन्या. पुढच्या वर्षी काय यायचे पाय धुवायला येऊ नये आपण. इथं 50-50 रुपये देऊ राहिले आपल्याला, आणि आपल्यालाच 2 ज्ञानाच्या गोष्टी सांगू राहिले का तुम्हीच पैसे द्यायला पाहिजे म्हणून. घेऊ राहिले काय? ठेवून देऊ. बरं हाय तेवढे तर घेऊन घे, नाश्ता पाण्याला होऊन जाते ना. नाही तर 100 चालले जाईन हातातले. गुरुले देत असते पैसे. हा, पण हे तुम्ही उलटच लावला आहे. कोणा सांगितलं तुम्हाला हे का गुरुपासून पैसे घ्या लागते? तरी मी 100 रुपये देऊ राहिलो तुम्हाला. हे घ्या, पैशासाठी आलते हे पोट्टे. ते तर मला पहिलेच माहित होतं काही पैशासाठी आले. नाही तर कोणती गरज पडली यायले पाय धुवायची. आणि अंदर तुमचे बाबा होते म्हणून आपल्या दोघांना इकडे बोलावलं त्यानं. चल येतो मी बाहेरून. हे मिलिंद काका तुमच्याच्यानं होय? पोलीसवाल्यानं मारलं. पोलीसवाल्याला फोन कर आणि असा प्लॅन करू आणि शुभचिंतक होय म्हणून बोल. आता मले काय माहित होतं का असं होणार आहे म्हणून? अरे काय मिलिंद भाऊ राजे हो, काय डोकसा चालवता तुम्ही? हा, हे फालतू झडपे खाचे धंदे झाले नाही का हे? हा, आणि गावात इज्जत खराब होईन त्याला. जर आता ते शिंदे साहेबानं येले त्याला सांगितलं का हे असे असे कामं करू राहिले होते म्हणून मी आईले झोडपलं तर झालं ना. मग झाला ना पुऱ्या गावात कचरा. नाही नाही, असे गिसे काही नाही करत पोलीसवाले. आणि केलं तर मग काय करा सांगा तुम्ही. बस आता याच्या बाद मला काही सल्ले देत नका जात जाऊ. आणि काहीच नाही, लहान झोडपला राजे होते ना. बॅटीनं तर मारलं आणि त्याच्या बाद पट्ट्यानं मारलं ते अलग. घरी एवढं विचारलं मले का हे काय वय म्हणे तोंडाला लागलं. हां, मला आखरी सांगा लागलं का मागून बा गाडीवाल्यानं ठोस मारली, त्याच्याच्यानं मी डायरेक्ट समोर पडलो म्हणून हे घसाटलं. घ्या आता दौलत काका येऊ राहिले इकडे आणि अशोक काका येऊ राहिले इकडे. आता हे विचारण आपल्याला काय झालं म्हणून तोंडाले, तर गाडीनं पडलो म्हणून सांगजा. हा, नाही तर बस. ते तुम्हीच सांगत बसा त्याला आता आले का. अरे काय वय रे वामन, काय झालं? अरे भीमा भाऊ तुम्हाला बी? अरे मिलिंद भाऊ तुम्हाला बी? अरे काय झालं? हा, असं मारल्यासारखं दिसू राहिलं. अरे काही नाही, गाडीत बसलो होतो आणि कामशीर चाललो होतो. मागून आला एक गाडीवाला आणि ठोस मारली त्यानं. ठोस मारली तर पडलो आम्ही, थोडंसं घसटलो बस. पण हे घसाटल्यासारखं नाही दिसू राहिलं ना, हे मारल्यासारखं दिसू राहिलं. अरे कोण मारन आम्हाले? कोणाची एवढी हिंमत आहे अंगाले हात लावायची? नाही हे बरोबर आहे म्हणा. मग कसे म्हणून राहिले तुम्ही का कोणा मारलं तुम्हाला असं दिसू राहिलं म्हणून? अरे घसाटलं ना ते पुरं, गाडीनं पडलो तर घासल्या गेलो ना आम्ही. आमचं आम्हाला माहीत. आता तुमचं तुम्हालाच माहीत राहील ना, तुमचं आम्हाला कसं काय माहीत राहील? आम्ही थोडी होतो तिथं. पाहिजे बाबा एखाद्या चांगल्या दवाखान्यात जा आणि त्याचा इलाज करा. ते काय चांगलं नाही दिसू राहिलं. डागा गिगा पडले ना चेहऱ्यावर तर अलगच दिसतात. आहे सपासपात दिसू राहिलं ना ते, मारल्यासारखं घसाटल्यासारखं दिसूनच नाही राहिलं ना ते. कोणाकोणाला खोटं बोलसान तुम्ही? घेणं नाही देणं नाही, ते बेंटेकचं सामान आणायला लावलं. हां, ते तिथं लपवाले लावलं आणि झोडपे बसले. काय झालं? का असं काय माहित होतं काय का असं होणार आहे म्हणून? गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मोहन. तुम्हाला बी गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. काहून गेला नाही का गुरुच्या पाया लागाले? गुरुजी तर आपल्या पहिले चालले गेले. अरे कोणता गुरुजी म्हणून राहिला तू? हेच गुरुजी जे शाळेत शिकवत जाय. तुम्ही कुठं चालले दोघे जण? मंदिरात जातो, पाया घ्या लागतो. आज गुरुपौर्णिमा आहे तर. खाऊन आज कचऱ्याच्या गाडीवर नाही गेले का? गेलतो लवकरच आलो. तू नाही गेला का म्हटलं गुरुच्या पाया लागाले? आता असं सांगितलं तुम्हाला का गुरुच नाही राहिले तर गुरुच्या पाया कुठं लागू? मंदिरात गेलो, पाया लागले, बस. अरे कमीत कमी तात्याच्या तर पाया लागायला जायचं होतं. तात्या काय गुरुपेक्षा कमी आहे काय? हां, तुझे लग्न दिलं का तात्यानं करून? पोरासारखे मानते ना तुले? अरे हो राजू, हे लक्षातच नाही आलं मावाले. जाऊ द्या, संध्याकाळी चालला जा लागन, नाही तर मग इथं आल्यावर पाया लागून घ्या लागन. बस मस्त काम आहे राजे ते आलं. आज काय येत नाही म्हणते काय? टाईम होऊन गेला तरी याचा काही पत्ता नाही. मले जायचं होतं ना जरा, गुरुपौर्णिमा आहे तर गुरुच्या भेटीले. फोन लावून विचारावं यायले येते का नाही येत तर. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येत नाही का म्हटलं इकडे वावरात? तुम्हाला बी गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज काही येत नाही, जाऊ द्या. आज जीवावर आलं याचं. आणि जेवाचा जो डब्बा आहे एखाद्याच्या हाताने मी पाठवून देईन.
तुम्ही जराशे आले असते वावरात तर मी बी मा गुरुले दक्षिणा द्यायला गेलो असतो. चालले जा ना मग, सकाळचे तर काही रानडुकरं येत नाही ना, चालले जा मग. नाही ते तर मी जाणारच आहो, पण तुम्हाला म्हटलं सांगून द्यावं आता फोन लावला तर. ते तर मी आता निघूनच राहिलो होतो. चालले जा मग तुम्ही. बरं बरं ठीक आहे. काय तात्या किती वेळची वाट पाहू राहिलो आम्ही तुमची. मी म्हटलं काही भेटगुट नाही काही नाही, गेले का म्हटलं वावरात. वावरात काय करता जाऊ, पुरा चिकोलं सर, काल रातभर पाणी आलं तर. त्याच्यापेक्षा जाऊ द्या ना आजच्या दिवस. वसंतरावचा फोन आला होता, येऊ राहिले का म्हणे वावरात. मी म्हटलं नाही बा. काय म्हणे वसंतराव, येत नाही का म्हणे वावरात? हा येत नाही का म्हणे वावरात. मी म्हटलं नाही बा, काय करू म्हटलं येऊन. हा तर म्हणे मी येतो म्हणे, मग गुरुदक्षिणा देऊन अर्ध्या 1 घंट्यात वापस. मी म्हटलं चालले जा. सकाळी उठलो, बाबाच्या पाया लागलो, मग तेवढ्यात ते 2 पोट्टे आले सोन्यांचे. त्यानं बा माझे पाय धुतले, शांताचे पाय धुतले, आणि मग म्हणे पैसे द्या म्हणे. म्हटलं कायचे पैसे पाहिजे तुम्हाला आता. पहिलेच म्हटलं होतं, म्हटलं का पैसे मागायचं असं काही तर हे काही पायाही धुऊ नका आणि पाय नका लागू. म्हणजे त्या दोघांना काय मग काय तुम्हाला गुरु बनवलं का आता? काय माहित बाबा, सगळ्या गोष्टीत तर तेच आपले गुरु आहे. आणि 500-500 रुपये द्या म्हणे. मी म्हटलं हे 100 रुपये घ्या. तसे तर म्हटलं जे तुम्ही गुरु मानता त्याला पैसे द्या लागत असते म्हटलं, गुरुदक्षिणा. तुम्ही मला पैसे द्या म्हटलं, तुम्हीच मला मागू राहिले म्हटलं. बरोबर आहे, गुरुले दक्षिणा देत असते, गुरुपासून थोडी घेत असते. तर 100 रुपये दिले बा दोघायले, 50-50 वाटून घे जा म्हटलं, आणि पै आले मग घराकडे. आले का कुठं ना कुठं म्हटलं तुम्हाला खर्च पाणी लावून जातेच ते. आता पाणी गिनी आणलं ते ना, पाय गे धुतले आणि पाया लागले, तर मग कसं आता चांगलंही नाही वाटत ना आपल्याला. म्हटलं घेऊन घ्या बा 50-50 रुपये आणि मोकळे खेळा लवकर. तुम्ही गेले होते मंदिरात पाया गिया लागाले. वा वा, आलो आम्ही पाया लागून सकाळीच. मी आलो, म्हटलं चला बुवा जराशी भेटगुट घ्या, नाही काय. तुम्हाला वावरच पाहिजे ना. अरे तात्याच्या पाशी लागन तेवढे आहे कास्तकार विकणारे. चांगल्या चांगल्या जमीन आहे, तर तुम्ही तात्यालाच भेटा. आणि तुम्हाला दलाली नाही द्या लागत. आता मग बाकीचे जे आहे ना दलाली घेते, मग कसं करसान? आपलं कने 14 लाख रुपये पर्यंत बजेट आहे, आणि आपल्याला कसं हायवे टच वावर पाहिजे, नाही का रे बा चेत्या. अरे राजा काय बोलू राहिला तू? तुले समजून राहिलं काही? 14 लाख रुपये आहे म्हणून राहिला, आणि हायवे टच वावर पाहिजे तुले. हां, अरे हायवे टच वावराचे भाव काय आहे? करोडाचे भाव आहे, करोडाचे. अरे एखादा तर कास्तकार असन जो 14-10 लाख रुपयानं इकू राहिला असन हायवे टच जमीन आहे. अरे एकही कास्तकार नाही आहे असा. असं त्यापाशीच लागीस तर हायवे टच वावर इकऱ्या तर सांग 50 लाख रुपयानं घेतो मी. अरे आमच्यापाशी असतं तर आम्ही तुम्हाला म्हटलं असतं काय. अरे ते होय ना वाड्याचे पैसे आता ते वावर घेऊ राहिले वाड्याच्या पैशानं, आणि हायवे टच जमीन पाहिजे त्याले. बरं जाऊ द्या, हायवे टच नसली तरी चालते, पण जास्त म्हटलं अंदर बी नाही पाहिजे आपल्याला. हा, आणि या झाले रस्ता थोडा चांगला पाहिजे, त्या हिशोबानं तर भेटन ना. अरे मी काय दलाल होय काय? मी तुम्हाला सांगू राहिलो 2-3 माणसाचे नावं, तुम्ही त्याला जाऊन भेटा, त्याच्यापाशी भेटून जाईन तुम्हाला. हां, आणि तुम्हाला जर दलाली नसन द्यायची तर मग तात्याला भेटा, नाही तर मग पाटीलले भेटा. हां, नाही तर मग देवानंद काकाला भेटा. तुमच्यावाल्या या तिघापैकी एकाला भेटा, यायला मस्त जानकारी बी राहते. आणि तुम्हाला कसं विकाच्या हिशोबानं थोडी पाहिजे, तुम्हाला तर परमनंट पाहिजे ना. म्हणजे बा इकसान थोडी, तुम्ही इकसान काय नाही तर भाव आला तर. ते नंतर पाहू काय करायचं आहे काय नाही तर. पण आता सध्या हाय काय पा असं तर चांगली पाहिजे पण आपल्याला. बरं असं कोणी भेटला तर मी पायन, नाही तर तुम्ही तात्याला भेटा. तात्या तुमचं काम करू शकते. आता तात्याला आम्ही याच्याच्यानं नाही भेटू राहिलो का, तात्यानं जो वाडा घेतला त्याच्यातले आम्हाला 30 लाख रुपये भेटले म्हणून. होय म्हणून पहा तुम्ही काय म्हणते तर. हां, तुम्ही काय त्याला थोडी मागितले काही, तुम्हाला दलाली भेटली. ते तुम्हाला नसती भेटली तर दुसऱ्या कोणाला अधिक भेटली असती. हां, म्हणजे दुसऱ्या कोणाला भेटली असती, तुम्हाला नसती भेटली तर मग काय करत होते तात्या? तुम्हाला भेटली म्हणून काय टेन्शन नका घेऊ. तुम्ही मना बरोबर तुमच्या दिमाकानं एवढे चॅप्टर आहे, तुम्ही घ्या लागन त्याले फाईलवर. अरे घे ना गुरुजी, जरा शॉर्टकटमध्ये घे ना. तुमचं भल्लंच लंब चालू आहे. अरे मी तात्पुरती सुट्टी मागून आलेलो आहे वावरातून, सोकारी करायला मला वापस जाणं आहे. तुम्ही भलतं लंब चालू आहे तुमचंवालं, तुम्ही काही खतमच नाही करू राहिले ते. अशानं मी पुढच्या वेळेसपासून येणार नाही भाऊ, पहिले सांगू राहिलो. घ्या ना जरा आटप तर घ्या ना. 5 मिनिटं थांबा लागन, 5 मिनिटं थांब. काय 5 मिनिटं करू राहिले, कोणाले प्रगट करू राहिले काय माहित आता. अरे पहिले मला गुरु दक्षिणा देऊ द्या, मग डबल तुम्ही उभे होऊन जा ना एका पायावर, मग चालू द्या तुमचं रातभर. मग कोण काय म्हणणार आहे तुम्हाला. पण लवकर मला जाणं आहे, पटकन घे ना जरा आटपते घे ना. तुमचं कधी राजीव असंच राहते, हे पटत नाही मला. आला काय गडबड नको करत जाऊ तू. हां, तू हे कधी गडबडच राहते. अरे मी वावरातून आलो ना, माय तर काय विचार करा लागते. हां, अरे मला काय ड्युटी आहे का, सरकारी नोकरी आहे?
चले ये लवकर, मला अधिक साधना करायची आहे. तुमचं भलतं बारकाईनं काम चालते, काही विचारच नाही आहे तुम्हाला. चल घे, भाषणबाजी कम कर, पटकन पाय धुय, गुरु दक्षिणा दे आणि मोकळा होय. काही आंघोळ गिंगोळ धुवत असताय का साधनाच करताय? हा, ते मार पायावर मैल झाला, काय काय किट दिसू राहिले ते पाय. चांगलं म्हटलं खापरानं घात जा दे. पटापटा तू एक काम कर आणि लवकर निघ बरं इथून, परेशान नको करत जाऊ आला का. काही बोललं का बस आपल्यालाच दोन गोष्टी सुनावून देते ते. चल पाया लाग लवकर आणि लवकर निघ, मला साधना करू दे. दे गुरु दक्षिणा दे मला. तशी तर तुम्हीच मला गुरु दक्षिणा द्यायला पाहिजे, कारण तुमच्यापाशी कराटे शिकायला कोणीच तयार नव्हतं. मी तयार झालो, पण कसं आहे जाऊ दे आता. 5-50ले मी काही पाहत नाही. हे 100ची घ्या. आता सध्या 100च रुपये आहे, जास्त पगार काही माझ्या वाढलेला आहे नाही. चला येतो गुरुजी. हा, पुढच्या खेपीनं पगार वाढला तर मग जास्त घेऊन येईन गुरुदक्षिणा.